3. नमस्कार, मी प्रसाद महावीर ट्रेडरच्या माध्यमातून मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय असतं ते सांगणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण जे आपल्या आयुष्यात जगत असतो किंवा जे आपल्या आयुष्यात आपण काय आकर्षित करत असतो ते आपण कुठे ना कुठेतरी अट्रॅक्ट करत असतो. हे जे सबकॉन्शियस माइंड आहे, जे आपण 80% आपल्या आयुष्यात जगत असतो ते सबकॉन्शियस माइंडवरती आपण ते वर्क करतो. बरोबर, जे आपल्याला आयुष्यात पाहिजे किंवा नाही पाहिजे ते आपण कुठे ना कुठेतरी अट्रॅक्ट करत असतो. जसे चांगली गाडी, आज प्रत्येकच सर्वसामान्य किंवा मिडल क्लास असू दे किंवा एक चांगल्या पोस्टवरती काम करणाऱ्या लोकांची प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असेल. ज्याच्याकडे पैसा आहे तर त्याला चांगलं फेम पाहिजे किंवा ज्याच्याकडे पैसे नाही तर त्यांना एक चांगला वेल्थ पाहिजे. कारण का आज 99% प्रॉब्लेम हे पैशामुळे सॉल्व्ह होतात. तर त्यामुळे आपण जे एक कन्सेप्ट सांगणार आहे, मॅजिक बॉक्स कन्सेप्ट. मॅजिक बॉक्स म्हणजे काय की जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचंय, जे तुम्हाला कमवायचंय, जी तुमची ध्येय आहे ती कुठे ना कुठेतरी पूर्ण करण्यासाठी ही एक इझी टेक्निक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये 4-5 चांगल्या टेक्निक आहे, त्यापैकी ही एक इझी टेक्निक आहे जी मी स्वतः वापरली, त्याचा अनुभव घेतला आणि मला त्याचे फायदे झाले, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. तर मॅजिक बॉक्स कसा वर्क करतो मी तुम्हाला सांगतो. मॅजिक बॉक्स हा गोल्डन कलरचा असतो. बघा, गोल्डन कलर हा ऑलवेज विनिंग कलर आहे. बरोबर, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण रेड वेल्वेट लावलेलं आहे. ओके, रेड वेल्वेट नंतर आपण त्याच्या वरच्या बाजूला मिरर लावलेला आहे. मिररमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपलं प्रतिबिंब तिकडे पण असतो आणि आपण इथे पण असतो. बरोबर, तर त्यामुळे जी आपली इच्छा असते ती आपण एका कोऱ्या कागदावर लिहायची. जी पण काही इच्छा आहे, तुम्हाला गाडी घ्यायची, घर घ्यायचंय, फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचंय किंवा तुम्हाला चांगल्या हुद्द्यावर जायचंय, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ पाहिजे, एनिथिंग तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही लिहायचे आणि याच्यामध्ये सिम्पली टाकायचे. हे टाकल्याच्या नंतर काय होतं, आपण हा बॉक्स बंद करायचा. जी इच्छा आहे ती मिरर थ्रू, म्हणजे ज्या मिरर थ्रू त्याची जी ताकद आहे ती 10 टाइम वाढते. म्हणजे जी ब्रह्मांडात आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच होते आणि ती मॅच झाल्यामुळे आपल्याला जे आपण अट्रॅक्ट करतो त्याचे मार्ग कुठे ना कुठेतरी निर्माण होतं. जसं आज मला चांगली गाडी घ्यायची, तर गाडी घेण्यासाठी काय आपल्याला ऍक्शन करायचे किंवा आपल्याला मेहनत करायची. तर ते माझ्या बिझनेसमध्ये मला इझिली क्लायंट मिळतात. बरोबर, समोरून लोक क्लायंट चालून येतात ज्यांना ह्या बिझनेसची गरज आहे. तशी तुमची काही इच्छा असेल, बिझनेस, पैसा, मोबाईल, एनिथिंग, तुम्ही याच्यात लिहून टाकून तुम्ही त्या बॉक्सला दिवसातून 2 वेळा थँक्यू बोलायचे. जसं आज आपल्याला कोण 20,000ची गरज असेल तर आपण त्या माणसाकडून, आपण जे कोणी आपल्याला जो मदत करतो त्याला आपण 10 वेळा धन्यवाद तरी बोलतो. पण आतापर्यंत आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्यांना आपण कधीच थँक्यू किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त केला नाही. तो ग्रॅटिट्यूड जर तुम्ही व्यक्त कराल म्हणजे ह्या बॉक्सला किंवा कुठल्याही युनिव्हर्सला, हे ब्रह्मांड हे प्रत्येकासाठी सेम काम करतं. तुमच्याकडे जर 24 तास आहेत तर माझ्याकडे पण 24 तास आहे. प्रत्येकासाठी हा लॉ सेम करतो. तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट करा किंवा नका करू, पण तो लॉ तुमच्यासाठी कुठे ना कुठेतरी तो काम करत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही याला दिवसातून 2 वेळा थँक्यू बोलत, पवित्र ठिकाणी म्हणजे तुमच्या देवाऱ्याच्या इकडे किंवा तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी तुम्हाला हा बॉक्स ठेवायचा आहे. त्याच्यामुळे जी व्हायब्रेशन क्रिएट होतात त्याच्यामुळे तुम्हाला ते मार्ग मिळतात. बघा, आज जी कुठलीही काम तुम्हाला करायचं असेल, छोटं असेल मोठं असेल, ते इच्छाशक्तींवरतीच अवलंबून आहे. जर तुमची तीव्र इच्छाशक्ती असेल तर या जगात इम्पॉसिबल असं कोणतेही काम नाही. जसं आज आपण विमान उडताना बघतो ते आपल्याला एकदम इझी वाटतं, पण जेव्हा त्याची कोणीतरी एक संकल्पना आपल्या मनामध्ये आणली होती किंवा माइंडमध्ये आणली होती तेव्हा त्या गोष्टी त्याच्यासाठी कितीतरी कठीण होत्या. पण तो जो संकल्प त्याचा होता तर त्याने तो सत्यात उतरवला होता. जसं आज पंखा, मोबाईल, ह्या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी मॅनिफेस्ट होतात. आज सर्व लोक अपग्रेड होतात, पण आपण स्वतःला अपग्रेड नाही करत. आपण अशा माहिती नाही घेत, त्यामुळे आपण कुठेतरी मागे आहोत. जे आपण हार्डवर्क करतो, जे आपण मेहनत करतो त्याच्यामध्ये काय होतं, ही जी टेक्निक वापरल्याच्या नंतर आपले जे मार्ग आहेत ते सोपे होऊन जातात. जसं तुम्हाला कोणतेही जर हार्ड काम करायचं असेल किंवा मोठं टार्गेट ठेवायचं असेल तर आपण काय करतो, आपल्यावर डाऊट्स घेतो. जसं आपण दुसऱ्यांकडे बघतो, गाडी आहे, बंगला आहे, बरोबर, तर ते डाऊट्स आपल्याला घ्यायचे नाहीयेत. त्याच्यावर आपल्याला ट्रस्ट ठेवायचा आहे आणि आपण त्या ह्याला फक्त थँक्यू बोलायचंय. त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्की येतील. ही टेक्निक तुम्ही वापरून बघा. पहिल्या छोट्या गोष्टी टाका, त्याच्यानंतर तुम्ही ह्या मोठ्या गोष्टी त्याच्यानंतर मॅनिफेस्ट करू शकता. ही जी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे ती अब्राहम हिस यांनी आस्क अँड इट इज गिव्हन बाय पुस्तकामध्ये लिहिलेलीच प्रक्रिया